बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या शिवभाटाचे लोकसभा समन्वयक विजय करंजकर नाराज असल्याची माहिती सध्या समोर येते। पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याचं बोललं जात आहे। पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने करंजकर नाराज असल्याची माहिती समोर येते। नाशिकच्या शिवभाटाचे लोकसभा समन्वयक विजय करंजकर नाराज आहेत। पक्षाकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा सध्या रंगत आहे। विजय करंजकर सध्या शिवभाटा नाराज असल्याचं बोललं जात आहे। पक्षाकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा रंगते आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। किरण, काय अधिकची माहिती? नीलम, अगदी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 3 दिवस उरले असताना देखील महायुतीचा उमेदवार हे नाशिकमध्ये कोण, खरं तर यावरती अद्याप सस्पेन्स कायम आहे। काल महाविकास आघाडीकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि आता आपण बघितलं तर विजय करंजकर जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते होते ते नाराज होते त्यांना तिकीट न मिळाल्याने। आता त्यांनी सुद्धा जे उमेदवारी अर्ज घेतलेला आहे, त्यामुळे विजय करंजकर आता कुठल्या पक्षाकडनं जे उमेदवारी दाखल करणार तर हेही सस्पेन्स वाढलेला आहे। ते एकूणच बंडखोरी करणार का शिवसेना शिंदे गटाचं त्यांना तिकीट मिळतो त्यांच्याकडनं ते उमेदवारी अर्ज दाखल करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण विजय करंजकर यांनी सुद्धा आपली जे उमेदवारी अर्ज घेतलेली आहे त्यामुळे ते बंडखोरी करतात का इतर कुठल्या पक्षाकडनं जे ते आपली उमेदवारी दाखल करतात याबाबत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा हे रंगताना आपल्याला बघायला मिळतोय। कालच शांतिगिरी महाराज यांनी सुद्धा आपली उमेदवारी अर्ज दाखल केली। आपलं जे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्यांनी शिवसेना असं जे ते उल्लेख केलेला होता आणि त्यानंतर शिवसेनेने सुद्धा कुठलाही जे एबी फॉर्म महाराजांना दिलेलं नाही असं स्पष्टीकरण दिलेलं होतं। त्यामुळे काल सुद्धा वेगवेगळे नाट्यमय घडामोडी जे आहेत ते नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेले होते आणि आज सुद्धा विजय करंजकर जे शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये नाराज आहेत तिकीट न मिळाल्याने त्यांनी आता अर्ज घेतलेला आहे। त्यामुळे ते बंडखोरी करणार का इतर कुठल्या पक्षाकडनं आपली जे उमेदवारी दाखल करणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे। किरण, करंजकर हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची सध्या माहिती समोर येते। अगदी बरोबर आहे। मागच्या काही दिवसांपासून ते प्रयत्न करतायत शिवसेना शिंदे गटामध्ये जाऊन तिकीट मिळवून नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी ते प्रयत्न करतायत, पण अद्याप त्यांना याबाबत कुठलाही अधिकृत असं तिकीट असेल किंवा आश्वासन हे देण्यात आलेलं नाहीये। पण त्यांनी सुद्धा नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। अगदी लास्ट म्हणजे 3 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। त्यामुळे त्यांनी आता अर्ज घेतल्याने ते बंडखोरी करतात का अन्य कुठल्या पक्षाकडनं लढतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण रोज नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे नाट्यमय घडामोडी घडतायत। त्यामुळे आता नेमकं विजय करंजकरांसंदर्भात काय निर्णय होतो हेही पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।